नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी नागपंचमी निमित्त छान आमच्या गावाकडचा पारंपरिक पदार्थ बनवणार आहे। त्यासाठी इकडे घेतले मी 3 वाट्या पीठ, 1 छोटी वाटी दूध, 2 चम्मच तूप, चवीपुरते मीठ, हळद व ओवा। तर मी सगळं साहित्य टाकून घेतलं व थोडं पाणी घालून घेतलं। कणिक छान मळून घेतली, थोडी घट्टसर। छोटे गोळे घ्यायचे, छान पोळीसारखे लाटून घ्यायचे पातळ व त्याच्यावर तूप लावून आपण 2 वेळेस फोल्ड करून घेणार आहोत। गावाकडे कसं काड्या वगैरे भेटतं, इकडे भेटत नाही, म्हणून मी इडलीच्या भांड्यातच लावणार आहे। बघा 20 मिनिटात आपले छान हे लावून घ्यायचे इडली भांड्यात व 20 मिनिटात तयार होता। एका साईडला तयार होता तोपर्यंत मी खीर करून घेते। इकडे अर्धा लिटर दूध, जाड शेवाळ्या, अर्धी वाटी साखर, ड्रायफ्रूट, विलायची व तूप घ्यायचं। तुपात शेवाळ्या भाजून घेते, ड्रायफ्रूट ही टाकून घ्यायचं। लगेच वरून दूध घालून घ्यायचं, 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची व वरून 1 चम्मच तूप व साखर घालून घ्यायची। इकडे 20 मिनिटं झाले, हे आपले कानोले पण तयार आहेत। अशाच झटपट रेसिपी मी माझ्या रसभरीत खानदेश या चॅनलवर घेऊन येत आहे। नक्की